नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन महापारेषण मार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 49,250 रुपये ते 1,75,960 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 850 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयमर्यादा काय असेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघणार आहोत. तर 1 नंबरच्या जाहिरातीवरती आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे या ठिकाणी किती असणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी 25 जागांची एकूण या ठिकाणी वॅकन्सी आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे तुमची बॅचलर डिग्री झालेली असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 9 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे किंवा या ठिकाणी 2 वर्षाचा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा एक्सपिरियन्स तुमचा असेल तर देखील या ठिकाणी तुमचा चालू शकतो. या पदासाठी तुम्हाला 1,56,427 रुपये या ठिकाणी वेतन दिलं जाईल. वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत देखील या ठिकाणी दिली जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी. या पदासाठी एकूण 133 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, तुमचा एकूण 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी. या पदासाठी एकूण 132 वॅकन्सीज आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी वेतन तुम्हाला 61,830 रुपये ते 1,39,925 रुपयाच्या दरम्यान इतकं या ठिकाणी दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, 3 वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा या ठिकाणी 38 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयामध्ये सवलत देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट इंजिनियर या पदासाठी. या पदासाठी एकूण या ठिकाणी 419 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी 9 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. वेतन जे आहे तुम्हाला 49,210 रुपये ते 1,19,315 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी बॅचलर डिग्री तुमची असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी देखील बॅचलर डिग्री तुमची असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, आणि बॅचलर्स डिग्री असेल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी ओपनसाठी 38 वर्षापर्यंतची आहे. इतर कॅटेगरीला तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये सवलत देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी. या पदासाठी एकूण या ठिकाणी 66 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये डिप्लोमासाठी ह्या वॅकन्सी 66 आहेत आणि डिग्रीसाठी देखील 66 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. पे स्केल तुम्हाला या ठिकाणी 49,210 रुपये ते 1,19,315 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाणार आहे. डिप्लोमासाठी या ठिकाणी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 5 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागेल. आणि डिग्रीसाठी बॅचलर डिग्री तुमची झालेली असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये. 5 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. वयमर्यादा तुम्हाला 57 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व पदांसाठी फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 700 रुपये असणार आहे. रिझर्व्ह कास्ट SCBC आणि EWS कॅटेगरीसाठी 350 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट असणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फीस पेमेंट या ठिकाणी नसणार आहे. फीस पेमेंट जे आहे तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर कार्ड, त्याचबरोबर IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट यांच्यामार्फत या ठिकाणी करू शकता.
सिलेक्शन जे आहे तुमचं रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखत तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीच्या लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिराती आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.